आईच्या ओढण्या. आईला ऑफिसला जाऊ द्यायचं नाहीये वाटतं. आई नदीच्या ओढण्यात येतेय. कुणाला? भांडीवालीला? नाही, जेसिकाला. जेसिकाला? जेसिकाला कशाला? तिला काय गरज आहे ओढण्यांची? मी नाही विचारलं, मी नाही बोला तिच्याशी. मला नाही आवडत ती. मला पण आवडत नाही बाई ती. काय कॉपी कॅटर? नाही ग, खरच. ती चाळीत आली तेव्हा सगळ्यांचं कसं माकड झालं होतं पाहिलंच ना? मग या ओढण्या इथंच राहू द्या, तिला मिळालाच नाही पाहिजे. नाही नाही, असं नाही करायचं. तिला गरज असेल तर घेऊन जाऊ देत ना. हे बघ, ती जर माझ्याकडे आली आणि पाणी मागितलं तर मी देणार नाही का? आपण सगळ्यांशी चांगलं वागलं ना की सगळे आपल्याशी चांगलं वागतात. खरंच तसं होईल? मग आता परत कशाने ओढण्या? आणल्यास तशाच न्यायच्या. पण आईने पाहिलं तर? खरं खरं सांगायचं. आई आपलीच आहे की नाही, घेईल समजून. ठीक आहे. का झालं परी? काय नाही. मग तोंड का फुगलंय? काही नाही. नक्की? एकदा सांगितलं ना काही नाही बदलय म्हणून. कोणीतरी चिडलंय. मी तुला एक गोष्ट सांगू. दोन मांजरी असतात, ते बोलायला म्हणून भेटतात. पहिली मांजर दुसऱ्या मांजरीला म्हणते म्याव 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 म्याव. दुसरी मांजर पहिली मांजरीला म्हणते म्याव 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 म्याव. आणि दोघी मांजरी एकमेकांना म्हणायला लागतात लगेच म्याव 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 म्याव. का रुसले माझं बाळ? आई, तू जेसिका मावशीला हे सगळं का देतेयस? अगं, तिच्याकडे नाही येत ना माझ्यासारखे ड्रेस, म्हणून. पण तुझ्यासारखे ड्रेस का हवे तिला? यशला. अच्छा, म्हणून चिडलीयेस? मला नाही आवडत. बाळा, असं नाही बोलू. यश तुझा फ्रेंड आहे ना, मग ती फ्रेंडची फ्रेंड आहे, म्हणजे तुझी फ्रेंड झाली ना. मी आता फ्रेंडला सांगणार आहे, मला ती अजिबात आवडली नाहीये. परी, अगं मिथिला, केतन यांची खूप मोठी सिक्युरिटी एजन्सी आहे. इनफॅक्ट भारतातल्या नामवंत कंपन्यांची सिक्युरिटीची जबाबदारी यांच्यावरच आहे. अय्या हो. सो मिस्टर केतन, काय काय करू शकतो आपण? मोबाईल ट्रेसिंग हा एक पर्याय आहेच, पण जर माणूस घरातच असेल तर ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग हे खूप उपयोगात येतील. ओके, सो यू कोणासाठी आहे? तुझ्यावर नजर ठेवायला. फक्त तुम्ही सांगितलं म्हणून केलं होतं ना. आता हे पुन्हा? शट अप मिथिला. लोकांसमोर ना चौधरींच्या इज्जतीची वाट लावू नकोस, कळलं ना? कोणासाठी माहिती काढतोय आपण? सो केतन, तुमचं सजेशन आवडलंय मला. इनफॅक्ट माझं एक सजेशन आहे, रादर ऑर्डर समजा. हे काम घरी येऊन तुम्हीच करायचं. सी मिस्टर केतन, मला बाहेरचं इथे कोणी आलेलं चालणार नाही, कारण घरातल्या गोष्टी बाहेर जातात. आणि ॲज यू नो, आम्ही चौधरी आहोत, मला नाही चालणार हे. आणि तुम्ही फॅमिली सारखे आहात, सो कळतंय ना? येस मॅडम, मी स्वतः येईन. हे आमच्या पॉलिसीमध्येच आहे. थँक्यू सो मच. निघू मी आता? येस येस प्लीज. थँक्यू. अय्यो बहिणी, तुम्ही किती फास्ट आहात हो. म्हणजे एवढ्या लवकर तुम्ही इतकं मोठं पाऊल उचललं देखील. बहिणी, मला ना खरंच तुमच्याकडून बरंच काही शिकायचंय.
आधी गप्प राहायला शिक. सर कॅबिन इथेच लावून देऊ का? तू कपस रे, तुझं काम कर. नमस्कार. नेहा, ही फाईल बघ ना जरा. काय त्याच्यात मला ना काही कळतच नाहीये. जरा चेक कर ना. आणि मला ना सिग्नेचर हवे होते. अगं सांग ना नेहा, मला काही कळतच नाहीये यातलं. नेहा, सॉरी, थँक्यू. या ना. काय चाललंय सगळं? गोड दिसतेय ना. अगं तिला आपल्यासारखं तयार व्हायचं होतं, पण मी फक्त एक मिनिट. आपल्यासारखं नाही, तुझ्यासारखं. अगं ती यश सरांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करते. तू मूर्ख आहेस का ग नेहा? तुला एवढंही कळत नाही का? ती तुझा फायदा घेतेय आणि तू तिला हेल्प करतेस. मी फक्त एका चांगल्या व्यक्तीचं भलं व्हावं म्हणून प्रयत्न करते. मग यश सरांचं काय? त्यांचं प्रेम आहे तिच्या. कोण म्हणाला तुला? मी म्हणतीये. मॅडम ड्रेस फार छान वाटते तुम्हाला. थँक्यू थँक्यू. त्यांना मराठी कळतं थोडं थोडं. हो? हा. वा 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 वा. मॅडम, आज जर तुम्ही कोणाला सांगितलं ना की इथून खाली उडी मारा, कोणी हसत हसत मारेल. सांगताय काय ना? अभी नहीं, अभी बैठ जाओ. अभी अंदर है, कोई बात नहीं, कोई देख नहीं रहा. अच्छा मुझे एक बात बताओ, जब वो ये ड्रेस तुम्हें दे रही थी तब उसकी रिएक्शन क्या थी? मतलब वो बहुत रो रही थी, गुस्से में थी, ये ड्रेस देना नहीं चाहती थी, क्या था? मतलब आय एम शुअर चिडचिड तर खूप झाली असणार. यु नो, हा ड्रेस देऊ की नको असं काहीतरी झालं असणार. आज डब्यामध्ये पण तिने मिरचीची भाजी आणली असणार. पण मला ठसका लागला, सगळ्यात आधी पाणी पण तीच आणून देणार. तुम उससे इतना प्यार करते हो तो इतना नाटक क्यों? इसीलिए तो, ताकि उसके दिल में जो है वो चीज भी बाहर आ जाए. वो जो दिल की बात है वो होंठों तक आ जाए, इसीलिए ये सब चल रहा है. एक बात बताओ. उसको आंखों में पानी तो था, पर बिल्कुल गुस्सा नहीं था. उल्टा मुझे बेस्ट लक बोला. बेस्ट ऑफ लक बोला? हाँ. अरे यार नेहा, तू का करते असं? का सतत स्वतःला अशी थांबवत असते, मागे मागे खेचत असते? काही प्रॉब्लेम असेल तर सांग ना, आपण मिळून सॉल्व्ह करूया. आणि खरंच निघून गेलो मी कोणाबरोबर तरी तर राहू शकशील माझ्याशिवाय? राहू शकशील अशी एकटी? तुझ्याकडे याचे उत्तर नसेलच म्हणा, किंवा उत्तर असेल पण तू तेही सांगणार नाहीस. काही लोकांना ना टोकाला गेल्याशिवाय काही गोष्टी लक्षातच येत नाहीत. ठीक आहे, तुला जर का तसंच हवं असेल तर ॲज यू विश.